यांच्या घराच्या बाहेर म्हणजे शिवतीर्थच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जमलेले होते। या विद्यार्थ्यांना संबोधित करण्यासाठी राज ठाकरे स्वतः बाहेर आले। विद्यार्थ्यांशी बोलल्याच्या नंतर एका शिष्टमंडळाशी त्यांनी एक बैठक सुद्धा केली। त्यामुळे या सगळ्या आंदोलनामध्ये आता मनसे सुद्धा अधिकृतरित्या सहभागी झालाय असं म्हणावं लागणार आहे। आता इथून पुढच्या काळामध्ये मनसेची आंदोलनाच्या बाबतीतली भूमिका नेमकी काय असणार आहे, मनसेचे कार्यकर्ते किंवा मनसैनिक सुद्धा आता जंतर मंतरवर पाहायला मिळतील का, असे अनेक प्रश्न आहेत। मी आता पुण्यातल्या मनसैनिकांबरोबर आहे, त्यांच्याशी बोलणार आहे, त्यांची या सगळ्यावरची प्रतिक्रिया जाणून घेणार आहे। काय सांगाल, आज जे काही झालं राजसाहेबांच्या घराच्या बाहेरचा विद्यार्थ्यांचा असलेला एकंदरीतच उत्साह म्हणूयात आपण त्यांना भेटण्यासाठी सुद्धा, आणि त्यांची भेट घेतल्याच्या नंतर आता विद्यार्थ्यांना असं वाटतं की कदाचित मागण्या मान्य होतील। तुमची नेमकी भूमिका काय आहे? तुम्हाला काही पक्षाकडून आदेश आलेले आहेत अशा पद्धतीचे? आमची भूमिका ही राजसाहेब घेणार आहे, पक्षाची भूमिका राजसाहेब अमित साहेब घेणार आहे। अमित साहेबांनी आजच सांगितले की विद्यार्थी म्हणजे देशाचं भविष्य, विद्यार्थ्यांवरती काट्या उगारणं हे योग्य नाही। ज्या विद्यार्थ्यांवरती जे आंदोलन काट्या उभारणार त्यांच्या पाठीमागे महाराष्ट्र मनसेना खंबीरपणे उभे राहणार। आणि एक तर भ्रष्टाचार पण करायचा आणि परत विद्यार्थ्यांना काट्या मारायच्या, हे सगळं चुकीचं आहे। हे धोरणामध्ये नाहीये कुठल्याच गोष्टी। नक्कीच लाठीचार्जचा विषय निघालाय, लाठीचार्ज झाला विद्यार्थ्यांवरती, अजूनही व्हिडिओ येत आहेत। लहान मुलं सुद्धा या आंदोलनामध्ये खूप होती, टियर गॅस सोडले गेले, पत्रकारांनाही त्या सगळ्याचा इतका त्रास झाला। सरकार नेमकं का इतकं सगळं करतंय असं वाटतंय? एका राजीनाम्याचा फक्त प्रश्न आहे। खरं तर काल परवाचे जर आपण व्हिडिओ म्हणजे परवाच्या आंदोलनाचे जर व्हिडिओ बघितले तर इतकं मनाला वाईट वाटतंय की असं अमानुषपणे विद्यार्थ्यांना मारहाण करणे, पुरुषांनी महिलांना मारणे, पुरुष नंतर महिलांना सिव्हिल ड्रेसमध्ये पण मारत होते, ते बघून खरंच आमच्या सारख्या महाराष्ट्र सैनिकांना फार दुःख वाटत होता। राजसाहेब अमित साहेब आता भूमिका घेतील, पण तुम्हाला एकच सांगतो, देशात जी एज्युकेशन पॉलिसी ही टोटली करप्ट आहे। ही विद्यार्थी आज उतरले काय आहेत याचं कारण सरकारला पण माहिती आहे ना। जर तुम्ही नीटचा पेपर फुटला नसता तर अनेक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाचल्या असत्या। आज 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, यांच्यापैकी एखादी घरच्यातल्या मुलांनी केली का आत्महत्या? मग पेपर फुटी करून यांच्या घरी पेपर जातोय का? किंवा अनेक नेत्यांची मुलं परदेशातच शिकतात, त्यांना या नीट आपल्या जेईशी काही घेणं देणं नाही असं म्हणायचं का? ह्या प्रशासन एकदम गँडेच्या कातडी झाले। म्हणजे कालचंही उदाहरण सांगतो, पुणे शहरातही जी दंडोलशाही चालू आहे, म्हणजे इंग्रज कसे राज्य करत होते हा अनुभव आता यायला लागलाय। तुम्ही जर बघाल तर आता काही दिवसापूर्वी त्यांनी काढले की जमावबंदी, 4 पेक्षा जास्त जण उभं नाही राहायचं। का नाही राहायचं? पुणेकर म्हणून, नागरिक, भारताचा नागरिक म्हणून आम्हाला अधिकार आहे। कालचंच तुम्हाला सांगतो, पुणे शहरात अजून एक आदेश ह्या मान्य आयुक्तांनी, पोलीस आयुक्तांनी काढला, जे झाशी राणी चौक आहेत, नंतर गुडलक, म्हणजे पुण्यातले जे मुख्य चौक आहेत तिथं आंदोलनाला बंदी। याच्या अगोदर माझ्या जन्मापासून अशा चौकांमध्ये, मुख्य चौकांमध्ये आंदोलनाला बंदी नव्हती। मग नेमकं काय झालंय? मग इंग्रजांचं भूत यांच्यात आलंय का? इंग्रज शासक झालंय का? खरं तर या सर्व प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध आम्ही महाराष्ट्र सैनिक म्हणून आम्ही पण एक कार्यकर्ते, चळवळीतले कार्यकर्ते, आम्ही हा निषेध नोंदवणारच। ह्या जो आंदोलन आहे त्यामध्ये आम्ही राजसाहेबांना अमित साहेब जसा आदेश देतील त्या प्रकारे आम्ही सहभागी होईल। मग साहेब आम्हाला म्हटले जंतर मंतरला जाऊन सहभागी व्हा, तर तिथं होऊ। साहेब म्हटले शिवतीर्थला या, तर आम्ही शिवतीर्थावर येऊ। साहेब जर म्हटले तुम्ही जिथं राहत तिथं आंदोलन करा, तर आम्ही तोही आदेश आम्ही पाळू। आम्ही पुण्यातही आंदोलन मोठ्या प्रमाणात करू। हा आम्हाला जसा आदेश येईल तसं आम्ही आंदोलन करू, पण जे काय झाले याचं तीव्र शब्दात निषेध करणं गरजेचं आहे। नक्कीच जंतर मंतरवर आता जर आपण पाहिलं तर जंतर मंतरवर तर लाखोंच्या संख्येने विद्यार्थी आहेत, त्यांचे पालक आहेत, काही शिक्षक आहेत, काही इन्फ्लुएन्सर, रील स्टार, युट्यूबर्स आहेत। असं सगळं असलं तरी देशातील वेगवेगळ्या मुख्य शहरांमध्ये तिथे सुद्धा आंदोलनं सुरू आहेत। जसं आता यांनी सांगितलं की काल पुण्यामध्ये सुद्धा आंदोलन झालं। इतक्या मोठ्या संख्येने आक्रोश असताना सुद्धा सरकार काही केल्या अजूनही या सगळ्या आक्रोशापुढे तसं फारसं झुकताना पाहायला मिळत नाही। झुकताना म्हणण्यापेक्षा चर्चेसाठी सुद्धा तयार होताना पाहायला मिळत नाही। काल 2 प्रतिनिधींशी त्यांनी चर्चा केली, पण नंतर ते असं म्हटले की आम्ही त्यांना बोलवलं नव्हतं, तेच आमच्याकडे विनंती घेऊन आले होते। म्हणजे हा जो एक सरकारचा कुठेतरी इगो मध्ये येतोय असं आता वाटायला लागलं या विद्यार्थ्यांच्या मध्ये। काय नेमकं वाटतंय, का सरकार इतकं अडून राहिलंय का गोष्टीवर? मला वाटतं जर आपण सगळ्याचा विचार केला या सगळ्या परिस्थितीचा, स्वातंत्र्यानंतरचं विद्यार्थ्यांचं जे मोठं आंदोलन आहे, आता भारतामध्ये हुकुमशाही पेरली जाते का? हुकुमशाही पद्धतीने हे शासन काम करतंय का? आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती विद्यार्थी जर का रस्त्यावर शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार असतील, त्यांना तुम्ही मारता, महिलांच्या अंगावरती जाऊन तुम्ही काठ्या उगारता, ही कुठली शासनाची पद्धत आहे? जर आपण भारतीय राजघटना वाचली
या सगळ्या सर्वोच्च बसलेल्या मंत्र्यांना नेत्यांना सगळ्यांना राजघटना माहिती आहे. 19(1) मध्ये अ मध्ये काय म्हटलंय की भाषा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे सगळ्यांना. मग अभिव्यक्ती स्वातंत्र्य, माझं मत मांडण्याचा मला जर काही घटनेने अधिकार दिला असेल, त्या घटनेच्या अधिकारावरती बाधा येत नाहीये. दुसरं जर काही 19(1) मध्ये बी मध्ये जर काय आपण गेलो तर त्याच्यामध्ये पण आपल्याला सांगितलं की तुम्ही शांततेच्या मार्गाने एकत्र जमून विना शस्त्र एकत्र जमून तुम्ही तुमचं म्हणणं मांडू शकता. जर ह्या देशामध्ये जर काही घटनेचा जो अवमान होत चाललेला आहे आणि घटनेवरती जे आम्हाला अधिकार दिलेत ते अधिकाराला बाधायचं असेल तर या देशाचं करायचं काय? आम्ही भारतीय नागरिक म्हणून जर का आम्ही स्वातंत्र्यानंतर या देशात जगतोय, आता हुकुमशाहीमध्ये जगतोय का आम्ही? आणि सगळं हे जर काय परिस्थिती बघितली तर आज राजसाहेबांनी पाठिंबा दिलाय. राजसाहेब हे गेले अनेक वर्षे बोलतायत की तुमच्या घरावर टकटक होईल तेव्हा कळेल. आता टकटक झाली का? मग आता देशात सगळ्या राज्यात सगळ्या शहरात टकटक झाली का? आज विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत? साध्या मागण्या आहेत. नीट परीक्षा जे पेपर फुटीचं झालं, गैरप्रकार झाला, त्याची चौकशी झाली पाहिजे. इथून पुढच्या परीक्षा पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजे. दोषींवर कारवाई झाली पाहिजे. शिक्षण मंत्री कोण आहे? हा शिक्षण मंत्री आपल्या देशाचा. शिक्षण मंत्र्याला कळत नाही का? आज जर का त्याचं बघितलं, त्यांनी ज्या विषयात अभ्यास केला होता आणि ज्या विषयात त्यांनी डिग्री घेतली तो हाच विषय आहे आणि ह्या विषयापासूनच तो लपून छपून जर का नाही का या विद्यार्थ्यांवरती अन्याय हिंसक पद्धतीने करत असेल तर आज महाराष्ट्र विमान सेना महाराष्ट्रात जरी असली तरी आम्ही दिल्लीपर्यंत आम्ही कूच करायची आमची हिंमत आहे. महाराष्ट्र सैनिक तेवढ्या ताकदीचे आहेत आणि राजसाहेब आमचे नेते तेवढ्या ताकदीचे आहेत. फक्त राजसाहेबांच्या आदेशाची आम्ही वाट बघतोय. येणाऱ्या काळात ह्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी संघटना आमची असेल आणि आमचा पक्ष असेल, अमित साहेब आम्हाला जो आदेश देतील, राजसाहेब जो आम्हाला आदेश सांगतील त्या पद्धतीने आम्ही आक्रमक होऊन या विषयावरती काम करू. नक्कीच या आंदोलनाला आज सुद्धा काल सुद्धा मोठ्या संख्येने विरोधी पक्ष नेत्यांचा पाठिंबा लाभला. म्हणजे काल राहुल गांधी गेले, प्रियंका गांधी गेल्या, उद्धव ठाकरे स्वतः गेले त्या ठिकाणी, अनेक नेते जातात त्या ठिकाणी. आज राज ठाकरेंनी सुद्धा पाठिंबा दर्शवलेला आहे. मात्र असं सगळं होत असताना आता सध्या आपले मुख्यमंत्री असं म्हणतायत की हा सगळा सरकारचा प्रोपोगंडा आहे आणि कुठेतरी विद्यार्थ्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून सरकारच्या विरोधी एखादी भूमिका घ्यायची असं विरोधी पक्षांचं काम सध्या सुरू आहे आणि म्हणून या सगळ्यामध्ये राजकीय नेते येऊन आता पाठिंबा देतात असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांना म्हणायचं काही पण म्हणतील. मेन नीट पेपर फुटलं, सरकार कोणाचं आहे? ह्याच्यात धर्मेंद्र प्रधान हे मुख्य आहेत. एखाद्या कंपनीमध्ये काम करत असलेला समजा एखादा मॅनेजर आहे, हा 3 वेळा चुकतो तेव्हा कंपनी त्याला कामावरनं काढून टाकते ना. का काढून टाकते? त्याला कामावरनं काढून टाकल्यानंतर दुसरा जो एम्प्लॉय बसतो, दुसरा जो मॅनेजर बसतो, तो त्याला कळते ना मागे ह्यांनी चूक केली आहे, ह्या चुकीचा परिणाम हा होतो. पण धर्मेंद्र प्रधानला काढून टाका ना, त्याच्या पुढचा जो मंत्री येईल तो ह्या चुका करणार नाही. मुख्यमंत्री जे म्हणाल तर काही म्हणू शकतो. ते म्हणतात की राजकीय पोळी भाजायचा प्रयत्न चालू आहे आता राजकीय पक्षांकडून जे पाठिंबा देतात त्यांच्यावर. असं कसं काय राजकीय पोळी भाजू शकतात? म्हणजे जेव्हा तुम्ही सत्तेमध्ये नव्हता, तुम्ही विरोधामध्ये होता, मग तेव्हा पण तुम्ही राजकीय पोळी भाजत होता का? तेव्हा तुम्ही आंदोलन केली तेव्हा तुम्ही राजकीय पोळी भाजत होता का? आता तुम्ही विरोधकांवरती बोलताय म्हणजे विरोधकांनी आंदोलन करायचं नाही, विरोधकांनी बोलायचंच नाही. अटलजींनी स्वतः संसदेवर मोर्चा काढला होता. मग अटलजी सारखे जर आपले लोकनेते आहेत जे भारताचे, ते जर संसदेवर मोर्चा काढू शकतात, मग आमच्या विद्यार्थ्यांचा हक्क नाहीये मोर्चा काढायचा संसदेवर? संसद हे भारतीय नागरिकाचं मुख्य स्थान आहे. तिथं आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे, संविधान सर्वांना आहे. त्यामुळं या संसदेवर जो मोर्चा निघाला आहे याला महाराष्ट्र सेना आम्ही पाठिंबा राजसाहेबांनी जाहीरच केलाय. याची पुढील आम्ही आदेशाची वाट बघतोय. पण मुख्यमंत्री ज्या प्रकारे बोलतात आपण म्हणजे हे सगळा काळ बघितलाय. काँग्रेस सत्तेत असताना मुख्यमंत्री विरोधात आंदोलन करतच होते ना. मग काय म्हणायचं त्याला? म्हणजे या सर्व आत्ता जी हे सगळा प्रकार चालू आहे हा खरं निंदनीय प्रकार आहे. आणि असं राजकारण, वाईट राजकारण आत्तापर्यंत आम्ही आयुष्यात बघितलं नव्हतं. आणि ते विद्यार्थ्यांनी पण बघितलं ना. तो सगळा रोष आहे. तुम्ही आमदार विकत घेताय, खासदार विकत घेताय, नगरसेवक विकत घेताय. अरे तुम्ही दुसऱ्यांचीच पोरं कडेवर घेताय. मग हेच घडणार. मला वाटतं ह्यामध्ये मुख्यमंत्री ज्या ह्याच्यातनं आलेत ते विद्यार्थी चळवळीतनं आलेत ना. मग त्यांनी पण, मला आठवते की पुणे शहरात विद्यापीठावर त्यांनी पण मोर्चे काढले होते. महाराष्ट्रात त्यांनी विद्यार्थ्यांचे अनेक मोर्चे काढले होते. जर या राज्याचा मुख्यमंत्री अशा प्रकारचं भाष्य करत असेल तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आज विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर जर नागरिक आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरून त्यांना हक्क मागत असतील आणि अशा पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रातलं शासन गळचेपी करत असेल तर गळचेपी यापुढे सहन केली जाणार नाही. मनसे त्यामध्ये खंबीर नेतृत्व करेल आणि आमचे राजसाहेब जो आदेश देतील त्या आदेशाने आम्ही पुढची चळवळ उभी करू. मला वाटतं या महाराष्ट्रात असं काही झालं नाही पाहिजे की आज नाही का आमचा जो घटनेचा अधिकार आहे तोच हिरावून घेतात. त्या घटनेच्या अधिकारावरती पण आम्हाला मोठं आता कार्य करायला लागणार आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही ते दाखवून देऊ. नक्कीच. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये ते असं म्हणतात की राहुल गांधी जेव्हा मोदींच्या घराच्या बाहेर बसलेले होते आंदोलनासाठी किंवा ठिय्या मांडलेला होता
त्यांना काही तिथे घातपात घडवून आणायचा होता का, म्हणून ते त्या ठिकाणी बसले होते का, असा एक सवाल त्यांनी. आता कसं आलंय, जे सरकारी पक्षामध्ये जे सामील झालेले आहेत पक्ष, म्हणजे सदाभाऊ खोतचं पण एक स्टेटमेंट आहे की आतंकवादी आहेत. त्यांना लाज वाटली पाहिजे. जे विद्यादेशातले जे तरुण, तुमच्या घरात पण मुलं आहेत ना, ते आंदोलन करतात, त्यावेळेस तुम्ही त्या घरच्या मुलांना आतंकवादी म्हणणार का? पण ते काय मागणी करतात? ते 21 दिवस तिथं उपोषणाला बसलेत. त्यांची मागणी काय होतं? तुमचा प्रतिनिधी इथं भेटा, आमच्या मागण्या आहेत त्या मान्य करा, एवढीच मागण्या होत्या ना. तिथं उभे राहिले, तिथे एकही प्रतिनिधी भेटला नाही. त्यामुळे ते तिथं संसदेवरती गेले, 21व्या दिवशी गेले आणि त्यांना तिथं मध्ये अडवण्यात आलं. तुम्हाला साधं एकच होतं की तुम्हाला एअर फायर करता आला असता, तुम्ही वॉटर फायर करता आला असता. तुम्ही काय केलं? अश्रुध्वजाच्या नळकंड्या सोडल्या तिथं, लाठीचार्ज केला. लाठीचार्जचे पण नियम आहेत. तुम्ही पायावरती लाठ्या मारू शकता, तुम्ही डोक्यात लाठ्या मारता आणि महिला आणि मुलींच्या कुठं कुठं लाठ्या मारल्यात. ह्यांना लाजा वाटले पाहिजे. म्हणजे सदाभाऊ हा पादा भाऊ आहे, कुठे कुठल्या तोंडाने पाहतो त्याला त्याच कळत नाही. आणि उपमुख्यमंत्री राहिले एकनाथ शिंदेंचं. एकनाथ शिंदे म्हणले घातपात केला पाहिजे, घातपात करण्यासाठी उपोषणाला बसले होते का? त्यांनी पण संविधानामध्ये जेव्हा ते मूळ शिवसेनेमध्ये होते, त्यांनी काय आंदोलन केली नाही का? ते घातपात करण्यासाठीच आंदोलन करायला बसले होते का? म्हणजे कुठला विषय कुठं न्यायचा की आज मी एक पोस्ट लिहितोय ना तर माझ्यावर गुन्हा दाखल करतात ते. म्हणजे अशी लोक आहेत की साधा तुम्ही पोस्ट लिहू शकत नाही सरकारच्या विरोधात. सरकारच्या विरोधात बोललं की तुम्ही आतंकवादी आहेत, तुम्हाला परकीय देशातून तुम्हाला फंडिंग येतं, ह्या गोष्टी चालवल्या जातात. म्हणजे नेरेटिव्ह पसरवले जातात की हे आतंकवादी आहेत. पण ह्या चुकीचा नेरेटिव्ह मनसे कधी खपवून घेणार नाही. आणि आम्हाला तर काय गुन्ह्याची सवयच आहे. फक्त राजसाहेबांचा आदेश येणं बाकी आहे. यांच्या गाड्या आम्ही रस्त्यावर फिरून देणार नाही. भले कुठलं असू दे, किती गुन्हे दाखल करू द्या, यांच्या आम्ही गाड्या रस्त्यावर फिरून देणार नाही. मनसे फक्त राजसाहेब आणि आम्ही साहेबांचा आदेश आला की आंदोलन ताकदीने उतरायचं आहे, तर आम्ही 100% महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुण्यातून एवढी ताकदीने उतरल की यांची नाकीनं होईल. नक्कीच विद्यार्थ्यांच्या बाबतीत सरकारची भूमिका एकंदरीत जर आपण पाहिलं तर किती निराशाजनक वाटते. कारण आपण जर पाहिलं तर लाखो विद्यार्थी या सगळ्या मुवमेंटमध्ये आहेत. या लाखो विद्यार्थ्यांच्या घरचे आपण 2-3 लोक जरी पर्टिक्युलर आपण पकडले तरी जवळपास कोट्यवधी लोकांचा हा सगळा प्रश्न आहे. आणि ही सगळी भारताची जनता आहे, सगळे वोटर आहेत, सगळे अधिकृतरित्या 18+ असलेले आहेत, हे पुढे जाऊन पुढच्या निवडणुकांमध्ये मतदान करणार आहेत. सरकार कुठेतरी हे सगळं विसरत आहे का? का सरकारला इतका जास्त कॉन्फिडन्स आलाय की आपण यांना नाही जरी गिनतीमध्ये धरलं तरी सुद्धा चालू शकतं पुढच्या निवडणुकीत, अशा पद्धतीची मेंटॅलिटी तयार झाली असं वाटतं? सरकारला माहिती आहे ना त्यांना काय करायचं. त्यांनी अगोदर केले ना 2-3 इलेक्शनला, सगळं EVM मध्ये घोळ केलाय, सगळं केलंय. तुमचं मत लोकांच्या नागरिकांचे जे जनता आहे भारताची, त्याच्यात त्यांच्या मताशी त्यांना काही घेणं नाही आहे. त्यांचं मत त्यांनी कोणाला द्यायचं आणि ह्यांनी कोणाला घ्यायचं ते सरकारला माहिती आहे. त्यामुळे सरकार पूर्ण गेंड्याच्या कातडीचं, त्याला लोकांचं काय घेणं नाही. विद्यार्थी हे देशाचं भविष्य आहे आणि विद्यार्थ्यांचं मागणं एकच आहे, जी नीटची परीक्षा आहे, म्हणजे मराठी सांगायचं झालं तर नीटची परीक्षा नीट व्हावी, नीट व्यवस्थित व्हावी, एवढं विद्यार्थ्यांचं मागणं आहे. की पारदर्शक व्हावी, सगळं व्यवस्थित व्हावं. हे जर मान्य होत नसेल पारदर्शक करायला, मग ते सरकार EVM मध्ये घोळ करते, तसं नीटमध्ये पण घोळ करतोच आहे ना त्याचा. आपण अनेकदा असं पाहिलेलं आहे की जेव्हा हाच भाजप जेव्हा विरोधी पक्षामध्ये होता तेव्हा अनेकदा थोडं काही झालं की लगेचच समोरच्या नेत्यांचे राजीनामे मागितले जायचे. आज जेव्हा धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागितला जातो ते संसदेतून बाहेर येतानाचं एक दृश्य पाहायला मिळतं, ज्यात ते अगदी हसत स्मितहास्य करत बाहेर पडतात. हा सगळा ओव्हर कॉन्फिडन्स आलाय असं म्हणायचं? 100% आलाय. कदाचित ह्यातले शेअर त्यांनी वरती पाठवले असतील आणि त्यांना माहिती माझी खुर्ची खाली होणार नाही, शेअर मी वरती पाठवलेत, त्यामुळे हा कॉन्फिडन्स त्यांचा वाढलेला. 100% हे सापळं वरतून खालपर्यंत आहे, वरच्या नेत्यापासून. यामध्ये नरेंद्र मोदी सुद्धा असू शकतात. नरेंद्र मोदी याच्यावरती काही बोलत नाही. मला तर असं वाटतं नरेंद्र मोदीला पण याचे काहीतरी शेअर गेले असतील. धर्मेंद्र प्रधाननी याचे काहीतरी शेअर नरेंद्र मोदींना दिले असतील, देवेंद्र फडणवीसांनी घेतले असतील, त्यामुळे ह्याच्यावरती हे काही बोलत नाही. काही इशारा आहे सगळ्याच सत्ताधारी नेत्यांना? खरं तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जेव्हा आली होती तेव्हा त्यांनी हे फार स्वप्न मुलांना दाखवले होते की तुम्हाला अशा एंट्रन्सच्या परीक्षा द्याव्या लागणार नाही, तुमचा सिलेबसमध्ये हे सगळं होणार आणि त्या पद्धतीने सिलेक्शन होणार. खरं तर आजकाल जर आपण एज्युकेशन सिस्टीम जर बघितली तर किती त्याच्यात आहे. पहिलं आपण SSC बोर्ड म्हणा, CBSE बोर्ड म्हणा, ICC बोर्ड म्हणा, अशा सगळ्या बोर्डच्या तुम्ही परीक्षेचं प्रेशर तुम्ही विद्यार्थ्यांवर असतात. जेव्हा मुलगा 11वी 12वी देतो तेव्हा त्यांना नीट JEEच्या परीक्षेचे ह्याच्यामध्ये जे खाजगीकरण झाले, म्हणजे खाजगी क्लासेसचा जो उठाव झाला आहे. आता हा पेपर फुटला कुठं? खाजगीचं जे नेटवर्क आहे तिथनंच फुटलेला आहे. इंटिग्रेटेड जो शब्द आला ह्याला सरकारच पोचतं आहे. इंटिग्रेटेड म्हणजे त्यांची इच्छाच नाही की मुलांनी शिक्षण घ्यावं. आणि
पहिलं मुलगा काय व्हायचं, आता आपण जेव्हा महाविद्यालयात होतो, जेव्हा मी महाविद्यालयात गेलो तेव्हा माझ्या आई वडिलांनी मला सांगितलं, अरे तू महाविद्यालयात चाललाय बाळा, तुझ्यावरती असं होऊ शकतं, अशा पोरांमध्ये राहा, हे व्यसन करू नको, ते करू, असे आपण सगळं सोशल आपण सगळं तिथं अभ्यास झाला. म्हणजे सामाजिक वाढ जी आपण म्हणतो ती माझी महाविद्यालयात झाली, म्हणून मी एका विद्यार्थी संघटनेचा पदाधिकारी. पण आपली ह्या सगळ्या या इंटिग्रेटेडच्या ह्याच्यामध्ये मुलगा हा जेलमध्ये असल्यागत आहे. सकाळी 9ला जातो, संध्याकाळी 7 पर्यंत तो अभ्यासातच असतो. मग जेव्हा असा पेपर फुटतो, तो निराश होतो, तो आत्महत्या करतो. ह्याच्यावर सरकार काहीच करत नाही. म्हणजे ह्या सगळ्या सिस्टीममध्ये हा करोडाचा घोटाळा आहे. म्हणजे तुम्ही जर बघाल, शाहरुख खान मध्ये एका बायजूसची कंपनीची ऍड करत होता, बायजूस कंपनी बुडाली, शाहरुख खान त्याच्या घरी, शाहरुख खानवर एकही गुन्हा दाखल झाला नाही. की त्या बायजूसच्या ह्याच्यामध्ये कितीतरी पालकांनी आत्महत्या केली, कितीतरी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. आता आज महेश ट्युटोरियल बंद झाले, असे अनेक क्लासेस, आकाशवाला जो आहे, आकाश फाउंडेशन, ते बंद. म्हणजे असे भारतातले अनेक क्लासेस जे आहेत त्या लोकांकडनं करोडो फी घेतात, त्यांच्या नावावर कर्ज घेतात आणि नंतर ते बुडवतात. पालक आत्महत्या करतात, ते येत नाहीये. म्हणजे आपल्या भारतात फक्त शेतकरी आत्महत्या होत नाही, आता विद्यार्थी आत्महत्या व्हायला लागली, पालक आत्महत्या व्हायला लागली. थोड्या दिवसांनी ह्या ज्या महिला भगिनी आहेत, आपली बहीण, त्या बहिणी पण आत्महत्या करतील. अशी तर परिस्थिती झाली. घरांना लोकांनी कर्ज काढून मुलांना शिक्षण द्यायचं आणि नंतर हे पेपर 10-20 लाखाला विकून पेपर फुटी करतात आणि त्यांचे जे पेपर जे देतात. म्हणजे तुम्ही जर काल इतकं वाईट वाटलं मला, लातूरमध्ये ज्या क्लासला पेपर फुटीमध्ये धरला त्याच क्लासचे सगळ्यात जास्त विद्यार्थी हे नीट्समध्ये पास झालेत. ह्याचा अर्थ काय समजायचा आपण? म्हणजे ही सिस्टीम आहे का करप्ट आहे टोटल? त्यामुळं माझा ह्या ज्या एज्युकेशन सिस्टीम आहे ना, तुम्ही जर एज्युकेशन पॉलिसी आणली ना, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, त्याची अंमलबजावणी कोण करणार? हे सरकारची जबाबदारी आहे ना. मग जर ती होत नसेल तर मग ह्या धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा द्यायला नको? तो संसदेमधनं निघताना निर्लज्जपणे हसतो, याचा अर्थ काय? म्हणजे याचा अर्थ असा की ह्याला वरती त्याच्यावरती जे नेते आहेत, त्याच्यावरती जी छत्री आहे, त्यांनी त्याला सांगितलं की तू काय काळजी करू नको, आम्ही आहे, थोडे दिवस आंदोलन करतील पोरांवर. अहो, त्या लाकडी जे काट्या मारले त्याच्यामध्ये खेळे होते, खेळेनी मारलेत विद्यार्थ्यांना. इतका अमानुष अत्याचार. म्हणजे आपण जालियनवाला बागचा आपण इंग्रजांच्या काळात ऐकतो, पण हे जे घडलंय आपल्या डोळ्यासमोर, हे जालियनवाला बाग सारखंच आहे. फक्त यांनी गोळ्या घातल्या नाही, पण यांनी मुलांना मारण्याचा प्रयत्न 100% केला. आणि संसदेत, तोही अख्ख्या देशातनं, जर संसदेत, तिथं किती अंतरावर होते पंतप्रधान? 500 मीटरला पंतप्रधान होते हो. पंतप्रधानांनी जर सांगितलं असतं, पंतप्रधानांनी बाहेर येऊन जरी आवाहन केलं असतं, तरी एकही विद्यार्थी काय बोलला नसता. त्यांनी शब्द दिला पाहिला होता की मी त्या आंदोलनामध्ये, म्हणजे या पेपर फुटीमध्ये जे आहेत त्यांच्यावर मी कठोर कारवाई करणार. मला एक सांगा, आपला सगळा देश एक आहे. गुजरातमध्ये पेपर फुटीवरती कायदा आहे, मग फक्त गुजरातमध्येच का? अख्ख्या देशात का नाही कायदा होत पेपर फुटीवर? गुजरातमध्ये 1 करोड रुपये दंड आणि जो पेपर फोडेल त्याला मोका आहे, आणि अख्ख्या भारत देशात नाहीये. म्हणजे गुजरात हे राज्य फक्त भारत देश आहे का? म्हणजे मोदी आणि अमित शहा ज्या राज्यात राहतात तोच राज्य आहे का? बाकी सगळे आम्ही कोण आहे? आम्ही भारताचे नागरिकच आहे ना. जर तुम्ही गुजरातमध्ये जो कायदा करू शकता, मग तो कायदा भारतात का येऊ शकत नाही? याचं उत्तर पण मला पंतप्रधानांना, गृहमंत्र्यांकडनं अपेक्षित आहे. आणि या बाबतीत वारंवार आम्ही महाराष्ट्र विद्यार्थी संघटनेने पत्र व्यवहारही केलाय राष्ट्रपतींना. गुजरातच्या धर्तीवर तुम्ही कायदा जर गुजरातला आणलाय ना, कायदा पेपर फुटीचा, मग तो इथं आणा ना. अजून कुठल्या पेपर फुटीची वाट बघताय? अजून कुठल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची वाट बघताय? उद्याला देवेंद्र फडणवीसांनी जे स्टेटमेंट दिलं, त्यांनी जे पोलिसांना पाठिंबा दिलाय, मला वाटतं अमृता वहिनी ज्या त्यांच्या मिसेस आहे त्यांना विचारावं, त्यांची बाईट घ्यावी. त्यांचा पाठिंबा आहे का देवेंद्र फडणवीस? 100% सांगतो, जी एखाद्या पोरीची आई असेल, एखाद्या पोराचा बाप असेल, तो त्या गोष्टीला पाठिंबा देणार नाही. हे गेंड्याचं कातडी फडणवीस आहे, ते कधी घरी जात नाही म्हणते. वहिनींचं बाईट घ्या. वहिनींनी यांना जर पाठिंबा दिला तर आम्ही म्हणाल ते हरू. नक्कीच. माझ्याबरोबर पुण्यातले हे सगळे मनसैनिक होते. राज ठाकरेंनी सीजेपीचं हे जे आंदोलन सुरू आहे, या सीजेपी पार्टी म्हणून नाही तर विद्यार्थ्यांचं आंदोलन म्हणून या सगळ्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला पाहायला मिळतोय. पुढच्या काही दिवसांमध्ये जर आम्हाला राज ठाकरेंनी आदेश दिलाच तर आम्ही त्या ठिकाणी म्हणजे जंतर मंतरवरती सुद्धा जाऊ, किंवा मग आमच्या शहरांमध्ये आंदोलन करायला सांगितलं तर आम्ही तिथे सुद्धा करू, अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे. सगळेच विरोधक एकवटलेले आहेत. आज सकाळीच मनोज जरांगे पाटील सुद्धा जाऊन आलेले आहेत. त्यामुळे एकंदरीत काय, सगळे विरोधक एकवटलेत, विद्यार्थ्यांच्या बाजूने
ठामपणे उभे राहिलेले आहेत. मागणी केवळ एकच आहे, ती म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि शिक्षण व्यवस्थेत आता जे काही लूप होल्स आहेत हे सगळे भरून काढून चांगल्या पद्धतीची शिक्षण व्यवस्था उभी करणं. एवढ्या रास्त मागण्या आहेत. आता सरकार इथून पुढच्या काळात तरी या सगळ्या मागण्यांना सिरियसली घेत आहे का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. आणि राज ठाकरेंची भूमिका या सगळ्यातली अतिशय महत्त्वाची आहे. त्यांना मानणारा एक वर्ग आहे. असं सगळं असताना राज ठाकरे अधिकृतरित्या या सगळ्यावरती काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.